चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. टीप क्रमांक 1. बाजारातून बटर आणल्यावर काही दिवसांनी ते चिकट होऊन खराब होते. असे होऊ नये यासाठी बटर फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्यात थोडे मीठ घालून ठेवा. टीप क्रमांक 2. घरात भाजीला काही नसेल तर पटकन कांदा चिरून घ्यावा. नंतर तेलात फोडणी देऊन लसूण घालावा. सर्व मसाले घालून त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. वरून चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट करून तयार आहे चविष्ट कांद्याची चटणी. टीप क्रमांक 3. रोज मूठभर कोथिंबीर कच्ची चावून खाल्ल्याने मधुमेह बरा होतो. तसेच शरीरातील उष्णता देखील कमी होते. टीप क्रमांक 4. डाळीची स्वादिष्ट आमटी करण्यासाठी डाळ शिजवताना एक टॉमॅटोसुद्धा डाळीसोबत शिजवावा. याने डाळीची आमटी स्वादिष्ट होते. तसेच आमटीमध्ये आवडत असेल तर थोडा गूळ देखील घालावा. टीप क्रमांक 5. किचन ट्रॉली साफ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिक्विड सोप टाकून स्प्रे तयार करून हा स्प्रे ट्रॉलीवर मारल्याने ट्रॉली पटकन साफ होते. किचन ट्रॉलीमध्ये गंज चढू नये यासाठी भांडी स्वच्छ कोरडी करूनच ट्रॉलीमध्ये ठेवावीत. टीप क्रमांक 6. चहा स्वादिष्ट होण्यासाठी पाण्यात आधी चहा पावडर आणि साखर घालून 2-3 मिनिटे उकळा. यानंतर दूध घालावे. चहा उकळून झाल्यावर थोडेसे आले किसून घालावे. टीप क्रमांक 7. साबुदाणा खिचडी बनवताना बटाटा आधी उकडून घेण्याऐवजी तेलात मिरचीसोबत मीठ टाकून वाफेवर बटाटा परतून शिजवून घ्यावा आणि मग शिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालून खिचडी परतावी. अशा पद्धतीने एकदा खिचडी बनवून पहा. खूप चवदार लागते. टीप क्रमांक 8. खवा बराच काळ टिकण्यासाठी त्यात 1 चमचा साखर घालावी. टीप क्रमांक 9. टॉयलेटमधील दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी टॉयलेटमध्ये बेकिंग सोडा टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या. दर आठवड्यातून 2 दिवस हा उपाय करा. टीप क्रमांक 10. नासलेले दूध फेकून न देता त्यापासून पनीर किंवा खवा बनवता येतो. टीप क्रमांक 11. गर्भवती स्त्रियांनी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून पोटाला लावल्याने पोटावर खाज येत नाही आणि स्ट्रेस मार्क्ससुद्धा येणार नाहीत. टीप क्रमांक 12. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून गर्भवती स्त्रियांनी रोज सकाळ संध्याकाळ कमीत कमी अर्धा तास मोकळ्या हवेत पायी चालण्याचा व्यायाम करायला हवा. टीप क्रमांक 13. बिर्याणी बनवताना शक्यतो मातीचे भांडे वापरावे. याने बिर्याणीची चव दुप्पट होते. टीप क्रमांक 14. कांदा चिरताना कांद्याचे टरफळे डोक्यावर किंवा कानाजवळ ठेवा. याने कांदा चिरताना डोळे चुरचुरून डोळ्यातून पाणी येणार नाही. टीप क्रमांक 15. तंदुरी रोटी बनवताना गव्हाच्या पिठात थोडी साखर, मीठ आणि दही घालून मऊ कणिक मळावी. 2 तास कणिक भिजवल्यावर रोटी बनवावी. तसेच रोटी शेकवायच्या आधी रोटीवर काळे तीळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तूप लावून रोटी भाजा. टीप क्रमांक 16. चिकनचा कोणताही पदार्थ बनवण्याच्या आधी किमान 2 तास चिकन दही व मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवावे. याने पदार्थाची चव अप्रतिम येते. टीप क्रमांक 17. स्टीलची भांडी कायम स्वच्छ आणि चमकदार दिसावी यासाठी अधूनमधून व्हिनेगरमध्ये एकदा मऊ कपडा भिजवून त्याने भांड्यांना पुसून घ्यावी. भांडी नव्यासारखी चमकदार होतील. टीप क्रमांक 18. रात्री झोपताना मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर थोडे मीठ टाकून ठेवावे. असे केल्याने
बाहेरून गोम, गांडूळ किंवा इतर सरपटणारे प्राणी घरात येत नाहीत. टीप क्रमांक 19. जेवण बनवताना भाज्या नेहमी झाकून ठेवून शिजवाव्यात. यामुळे उष्णता बाहेर पडत नाही आणि स्वयंपाक लवकर बनून होतो. टीप क्रमांक 20. कारल्याची भाजी आठवड्यातून किमान 2दा खावी. याने आपला चेहरा स्वच्छ राहतो आणि रक्तसुद्धा शुद्ध होते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.